महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पुण्यात 2 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। 31 जुलै 2026ला महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा हा अंमलात आलेला आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 31 जुलैला हा कायदा अंमलात आल्यानंतर त्याच्या पहिल्या आठवड्यातच अर्थात ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यात पुण्यात 2 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यातला पहिला गुन्हा हा पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये शिवकुमार रावत हे फिर्यादी आहेत आणि याच शिवकुमार रावत यांच्या मुलीसोबत अल्पवयीन मुलगी आहे आणि तिच्या सोबतच धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यासोबतच लैंगिक अत्याचाराची देखील घटना या फुरसुंगीच्या घटनेमध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे या आरोपीच्या विरोधात पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना 5 ऑगस्ट 2026ची आहे आणि त्याच दिवशी या आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तशी कारवाई देखील पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। तर दुसरा गुन्हा पुण्यातीलच खडक पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये पुण्यातल्या गुरुवार पेठेत असणाऱ्या एका चर्चमध्ये एका ब्रिटिश नागरिकाने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये या चर्चमध्ये या ब्रिटिश नागरिकांकडून एका प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे आणि या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तशी तक्रार देखील खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीच्या आधारावर 9 ऑगस्ट 2026 रोजी या ब्रिटिश नागरिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गतच हा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यात हे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एकूण जी खडक पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या विरोधात या ब्रिटिश नागरिकाने न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे। त्याने देखील या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये या संघटनांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी या कायद्याअंतर्गत पुण्यात 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। तशी चौकशी देखील आता या 2 गुन्ह्यांची सुरू करण्यात आलेली आहे। या कायद्याअंतर्गत सामान्य प्रकरण असेल तर साधारणतः 5 वर्षांची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड हा ठोठावला जाऊ शकतो। मात्र प्रकरण ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीची शिक्षा आणि दंड असणार आहे। साधारणतः 10 वर्षांची शिक्षा देखील आहे, दंडामध्ये देखील तेवढी वाढ या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे। ज्यावेळी हा कायदा अंमलात येत होता त्यावेळी चर्चा ज्या होत्या अर्थात या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी होईल त्याची देखील चर्चा होती। मात्र आता कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच राज्यात 2 गुन्हे हे पुण्यात दाखल झालेले आहेत, त्याचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे आणि आता या पुढच्या काळात या कायद्याअंतर्गत या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार याकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।